आजारी
अंबदा सोहळा नावले मनाला लागला टोकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याचे म्हणे तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याचे म्हणे कधी एकादशी आषाढी हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूल गुरुमूर्ती पूजामूलं गुरुफलम् मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकर दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो किंवा पवन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस गुरवावी वचन ऐका कमला बंदी ऐका कमला ऐका कमला वचन ऐका कमला माझे रंगाची विनंती रंगाची रंगाची विनंती रंगाची विनंती रंगाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडितो कटे काळी आपण सावे जवळी मस्तक हे पायावरी तुम्हा वाढ करी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मायबापांनो तुम्हा सर्वांना ज्ञात आहे त्यावर थोडं
तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तुम्ही आम्ही पंढरीश परमात्म्याच्या भेटी करता माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन बुडी. माझ्या सद्गुरू आईसाहेबाचा, माझे असणारे सद्गुरू माऊली रोहिदास बाबांचा पायी दिंडी सोहळा 8व्या दिवसाचं मुक्कामाचं स्थान आणि या ठिकाणी माझ्यासारख्या पामराकडे आलेली सेवा. सेवेकरता निवडलेला अभंग मायबापांनो देहूचे संतश्रेष्ठ साधू तुकोबाराय, जगन्मान्य जगद्गुरु तुकोबारायने या असणाऱ्या सगळ्या जीवाचं निरीक्षण परीक्षण केलं आणि या सर्व जीवाला त्यांना अधिकार का होता, तर त्यांच्याकडे असणारी जी काही असणारी अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याविषयी असणारी श्रद्धा, भाव, आत्मीयता, जिव्हाळा, या गोष्टीचं असणारं परिपूर्णतेचं स्वरूप जर पाहिलं तर तुकोबाराय होते. तुकोबारायांनी सर्व जीवाचा सिंहावलोकन केल्याबरोबर त्यांनी जगाला उपदेश करत असताना सांगितलं, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. मायबाप सरळ जर भावार्थ पाहिला तर तुकोबाराय सांगतात, संपदा सोहळा नावडे मनाला. त्या ज्या अंतःकरणाची सर्व मदार ही मनावर अवलंबून आहे, परमार्थाची मदार ही मनावर अवलंबून आहे. का? अवघ्या उपचारा एका मनाची दातारा. तुमचं मन प्रसन्न नसेल ना, परमार्थ होऊ शकत नाही. मायबाप तुम्ही संसारात राहा आणि जर तुमचं मन प्रसन्न झालं ना, पांडुरंग परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. मायबाप तसं तुकोबाराय सांगतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. मायबाप ही अवस्था प्रत्येक जीवाची जर झाली तर निश्चित प्रकारे तुकोबाराय सांगतात, जावे पंढरीसी आवडी मानसी, कधी एकादशी आषाढी हे. मायबाप पंढरीला जावा वाटतं, परंतु पंढरी दोन प्रकारची सांगितली. तुम्ही आम्ही निघालो पायी दिंडी सोहळ्यामध्ये, परंतु आपण देहानी वारी करायला लागलो. आपली एक जीवाची वारी चालू आहे. पराकोटीचे असणारे काही अभंग आहेत, त्याचा जर लक्षार्थ पाहिला तर तुकोबाराय सांगतात, तुका पंढरीशी गेला मागे परतोनी नाही आला. अशा पंढरीला आपल्याला जायचं. जसं एखादा माणूस आपल्या समोर बोलत असताना VIP बोलतो, पण पाठीमागे बोलत असताना आपल्या कानाला ऐकायला नाही येणार असं बोलतो. माणूस जसा दोन अंगाचा आहे तसे अभंग पण दोन अंगांनी वर्णन केले. तुम्ही म्हणता कसे केले महाराज, तर मायबाप एक सगुण भक्ती आणि एक निर्गुण भक्तीचं स्वरूप वर्णन साधू संतांनी केलं. त्यामध्ये तुकोबाराय काही वेळेस तर काही अभंग म्हटले, देही पंढरी आत्मा पांडुरंग. असणारा आत्माच पांडुरंग आहे. आणि काही ठिकाणी म्हणले, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नसे कोठे. मायबाप त्या पंढरी वाचून ठाव नाही म्हणले, तुम्ही जागे व्हा आणि पंढरपूरला निघा. मग देही पंढरी आत्मा पांडुरंग आत्मस्वरूपाने जर वर्णन केलं तर ते वैकुंठ असणारं पंढरपूर हे स्थावर तीर्थ. तीर्थ तीन प्रकारचे, स्थावर, जंगम आणि आत्मतीर्थ. स्थावर तीर्थ म्हणजे जे भूवैकुंठ आहे, आपण देहाने तिथे चाललो, पण तिथे जर मनाने गैरहजर असलो ना तर ते तीर्थ घडत नाही. का? चित्त नाही नामी तरी
ज्ञानेश्वराने सुंदर वर्णन केलं. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामी तरी व्यर्थ. माय बाप, त्रिवेणी संगमावर जरी गेला आणि चित्त जर नामासे एकरूप नसेल तर सर्व व्यर्थ आहे. नाथ बाबा त्यांच्या हरिपाठामध्ये वर्णन करत असताना सांगतात, वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे, अविनाशासी आहे नाश कैसा. माय बाप, आपल्या देहामधलं वाराणसी म्हणजे वाराणसी असणारा आपण अनेक जण अंतकरणामधला भाव सांगतात. ज्या स्थावर तीर्थाला गेले त्या वाराणसी तीर्थाला काय करतात, अहंकाराने सांगतात, महाराज आम्ही वाराणसी करून आलो. परंतु नाथबाबांनी सांगितलं, वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. वाराणसी म्हणजे या देहामध्ये 24 तासामध्ये परमात्मा 21,600 वेळा वारा करतो. वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. माय बाप, त्या साधूने आपल्यातलं वाराणसी तीर्थ क्षेत्र आपल्याला सांगून दिलं, आपल्याला अनुग्रह दिला. त्यावेळेस आपल्याला ते तीर्थ माहित पडलं. पण किती जण त्या तीर्थाला जागे, ज्याने त्याने आत्मपरीक्षण करायचं. माय बाप, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सजनी. माय बाप, तीर्थाला जर गेला, चंद्रभागेत स्नान केलं, पण अंतकरणामधला जो भाव आहे, मन शुद्ध नसेल, चित्त शुद्ध नसेल, तर त्या ठिकाणी त्या तीर्थाचं स्नान घडत नाही, हे शास्त्र सांगतं. म्हणून माय बाप, आपण तीर्थाला चाललो, विषयांतर न करता आपण तीर्थाला चाललो. आपल्यामध्ये 21,600 वेळा भगवंत वाऱ्या करतोय. त्या अविनाश तीर्थ क्षेत्राला आपल्याला एकनिष्ठ व्हायचं. मग ते एकनिष्ठ होण्यासाठी साधूंनी दिलेल्या नामाशी आपण जाग राहणं काळाची गरज आहे. आज जर पाहिलं तर भौतिक जगामध्ये तुम्ही सर्व असणारे साधन तुम्हाला असे सहजगत्या उपलब्ध होऊ शकतात. पण जे काही असणारे साधूची जी साधना आहे ती सहजासहजी भेटत नाही. बरं, दुपारी आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि सत्ययुगामध्ये अनेक असणाऱ्या त्या काळातल्या असणाऱ्या साधू मुनींना हजारो वर्षाचं आयुष्य होतं. परंतु त्यावेळेस त्यांना ही साधना करण्यासाठी तुकोबराने त्यांचं खंडन केलं. योग्याचं, जप्याचं, तपाचं. ज्ञानोबराने ते एका ठिकाणी सांगितलं, अष्टांग योगे नसिंजेरया यमने मनिरोधन वाचा गीत गाईजे गाथा बसता श्रवणी ऐकी जेरया. माय बाप, तो परमात्मा अव्यक्त आहे. त्या स्वरूपाला जर ओळखायचं झालं तर योगी हातयोग करत होते पूर्वीच्या काळामध्ये, सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये. आणि उलट लटकून घेऊन पण देव भेटत नव्हता. म्हणून साधू संत सांगतात, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी. माय बाप, त्या योग्याला देव स्वप्नात पण येत नव्हता. त्याच्या पलीकडे चला, माझ्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी मध्ये योगाचं खंडन केलं. योगाची वाटा गेले गा सुबता नया दुःखाचा सेज भागा वाटाला. योगाच्या वाटाला जाणं म्हणजे बोचरिया खाणे लागे लोखंडाचे चणे. बोचरिया दाताचं म्हणजे ज्याचे दात पडले आणि त्यांनी लोखंडाचे चणे खावे, अशा प्रकारची योगाची वाट आहे. पूर्वीच्या काळामध्ये साधू संतांना 1000 वर्षाचं आयुष्य होतं. पण तो देव निर्गुण, निराकार, अव्यक्त. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही,
तेथे एक ढालगत निर्माण झाली, तिने पायवणी ख्याती केली. ते अव्यक्त होते ते रूपासी आले, शिव शिव नाम पावले रे. त्या ठिकाणी तो असणारा जीव सगुण स्वरूपाला आला, पण मायबाप त्याला ओळखायचं कसं? योग्याच्या स्वप्नात येत नाही. तुमच्या आमच्या मांडीवर किंवा त्यात तो मागे पुढे उभा राही संभाळी योगियाचे ध्यानी त्याचा नातुडे योगियाचे ध्यानी त्याचा नातुडे योगियाचे ध्यानी त्याचा मागे पुढे होतो आमापाशी मागे. योगियाच्या ध्यानी ध्याताना थोडसे तो आमापाशी मागे पुढे. मी ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो, ऐक का मायबाप. तुम्ही आम्ही सर्व कर्मयोगी आहोत. गृहस्थ आश्रमामध्ये राहून जो परमार्थ करतो ना, त्याच्या इतका श्रेष्ठ या विश्वामध्ये दुसरा कोणी नाही, हे शास्त्र सांगतो.